महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा, जादूटोणा असे अघोरी प्रकार गेल्या काही वर्षामध्ये वाढताना आपल्याला दिसत आहे. आज 6 एप्रिल रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर आम्ही या विरोधात आंदोलन केलं. नुकताच जो पुरोगामी महाराष्ट्राची लाज वेशीला टांगणारा प्रकार आपले भोंदूबाबाच्या माध्यमातून घडलेला आहे, जो स्वतःला रिद्धिसिद्धी म्हणून घेणारा अशोक खरात आहे. त्यांनी महिलांचे लैंगिकच नाही तर शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषणसुद्धा केलेलं आहे. त्यांच्या विरोधात अनेक FIR दाखल झालेले आहेत. याच्या विरोधात कठोर त्या भोंदूबाबाला, त्या प्रकाश खरातला कठोर शासन झालं पाहिजे, ही मागणी तर आम्ही गेल्या अनेक दिवसापासून करत असताना या बाबाला कुणाचा आशीर्वाद होता, एवढं मोठं दुकान यांनी कुणाच्या आशीर्वादावर थाटलेला आहे, हा प्रश्न आम्ही महाराष्ट्राच्या सरकारला विचारतोय. इतकेच नव्हे तर या भोंदूबाबाकडे जाणारे किंवा यांच्या संपर्कात आलेले 39 जे लोकप्रतिनिधी आहेत, जे अनेक त्यामध्ये कॅबिनेट मंत्र्याचा सुद्धा समावेश आहे, हे मंत्री संविधानाची शपथ घेऊन जनतेच्या सेवेसाठी सत्तेवर बसलेले असताना संविधानाला बाजूला सारून असे अघोरी प्रकारामध्ये हे अडकलेले आहेत. नुसतेच हे स्वतः अडकलेले नसून जनतेला सुद्धा अडकण्यामध्ये बळी पडलेले आहे. अशा 39 आमदारांचा आम्ही आज राजीनामा मागत आहोत. ते सुद्धा तितकेच दोषी आहेत असं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं म्हणणं आहे. त्यामुळं या खराची संपत्ती सर्व शासनाने ताब्यात घेतली पाहिजे. इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्ती यांच्याकडे येते कुठून, हाही मोठा प्रश्न आहे. आणि महाराष्ट्रामध्ये असे भोंदूबाबा परत तयार नको व्हायला, किंवा आहेत ते अजून मोठ्या प्रमाणात आहे, त्याचा शोध घेतला पाहिजे. आणि जादूटोणा विरोधी कायदा 2013ची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. महाराष्ट्राच्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये एक अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष असायला हवा. आणि हे 39 आमदार जे कोणी आहेत त्यांची तात्काळ राजीनामा या महाराष्ट्राच्या सरकारने घ्यायला हवा. अजून कोणी दोषी असतील तर त्यांचा सुद्धा शोध घ्यायला हवा. ही मागणी आम्ही आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं करत आहोत.